कर्क राशी भविष्य 7 दिवसात पालटणार नशीब, पण या 3 चुका पडतील महागात. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या माझ्या अत्यंत हळव्या आणि प्रेमळ बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. लक्षात ठेवा, आजवर तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा घास दिला आणि स्वतःच्या इच्छांचा वारंवार बळी दिला आहे. कधी शांतपणे विचार केलाय का की तुमच्या वाट्याला नेहमी संघर्ष, कष्ट आणि शेवटी एकटेपणाच काय येतो? कारण तुम्ही मनाचे हळवे आहात आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवता. पण आता तुमचे रडण्याचे दिवस कायमचे संपले आहेत. उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तो तुमच्या नशिबाचा असा काही काटा फिरवणार आहे की तुमचे शत्रूही थक्क होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गुपित गोष्ट सांगेन जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. कमेंटमध्ये आत्ताच तुमच्या कुलदैवताचे नाव लिहा, कारण त्यांची शक्तीच तुम्हाला या संकटातून बाहेर काढणार आहे. कर्क राशीची भावनिक व्यथा. कर्क रास म्हणजे चंद्राची रास जी शीतल असते, पण तुमच्या याच सांगुलपणाचा जगाने नेहमीच चुकीचा फायदा घेतला आहे. तुम्ही घरासाठी काय केलं नाही सांगा? दिवसरात्र कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, पण तुम्हाला प्रेमाची गरज असताना जवळच्यांनीच पाठ फिरवली. जेव्हा तुम्ही संकटात होतात तेव्हा तुमच्या पाठीवर हात ठेवायला कोणीच नव्हतं. ही तुमची आजवरची सर्वात मोठी व्यथा आहे. पण आता काळ बदललाय. ग्रहमानाची स्थिती सांगतेय की येणारे 7 दिवस तुमच्या सर्व दुःखाचा हिशोब चुकता करणार आहेत. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा बदला आता निसर्ग घेणार आहे आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं सुख आणि सन्मान मिळणार आहे. त्या 3 मोठ्या चुका. सावधान, जर तुम्ही या 3 चुका केल्या तर मात्र आलेली ही मोठी संधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाईल. पहिली मोठी चूक म्हणजे तुमच्या मनातले महत्त्वाचे प्लॅन्स आणि आर्थिक व्यवहारांची गुप्त माहिती कोणालाही सांगू नका. तुमचं चांगलं झालेलं जगाला सहन होत नाही. तुमच्या जवळचेच काही लोक तुमच्यावर वाईट नजर लावू शकतात. दुसरी मोठी चूक म्हणजे भूतकाळातल्या कटू आठवणींना आणि झालेल्या अपमानाला पुन्हा पुन्हा उकरून काढत बसू नका. ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं त्यांच्या आठवणीत रडत बसलात तर तुम्ही येणाऱ्या लक्ष्मीचा आणि संधीचा अनादर कराल. तिसरी आणि सर्वात घातक चूक म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, कारण शरीर साथ देणार नसेल तर सुखाचा उपयोग काय? भाग्योदयाचे संकेत. येत्या 7 दिवसात तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचे अत्यंत प्रबळ योग आहेत आणि अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. नोकरीमध्ये ज्या बढतीचे तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात ती संधी आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येणार आहे. ज्यांनी तुमची गरिबी पाहून थट्टा केली होती तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी नाते जोडायला आणि तुमची स्तुती करायला येतील. पण लक्षात ठेवा, कोणालाही पुन्हा सहजासहजी आपल्या खासगी आयुष्यात प्रवेश देऊन स्वतःचे मानसिक शांतता भंग करू नका. तुमच्या जोडीदाराशी असलेले जुने मतभेद आता कायमचे मिटतील आणि घरामध्ये एखादी आनंदाची मंगल कार्य ठरेल. नक्षत्रांचा खेळ आणि तुमचा विजय. कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा अशी 3 नक्षत्रे येतात आणि या 7 दिवसात पुष्य नक्षत्राचा प्रभाव तुमच्यावर सर्वाधिक असेल. जेव्हा पुष्य नक्षत्रावर चंद्राची दृष्टी पडते तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात आणि अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतात. तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भाव आता सक्रिय होत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला जमीन, जुमला किंवा घराशी संबंधित कामात मोठे यश मिळेल. जर तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न असेल तर या 7 दिवसात त्या दृष्टीने काहीतरी ठोस आणि सकारात्मक घडताना तुम्हाला नक्कीच दिसेल. ग्रह हे फक्त संकेत देतात, पण त्या संकेतांचे संधीत रूपांतर करणे हे फक्त आणि फक्त तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. नवीन आर्थिक संधी. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ म्हणजे सुवर्ण संधी असून नवीन गिराहिक आणि मोठे कंत्राट मिळण्याचे योग आहेत. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही विचार करून पाऊल उचलले तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी तुमचे पैसे उसण घेतले होते आणि परत देण्यास टाळाटाळ करत होते ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात कोणालाही नवीन कर्ज देऊ नका, कारण दिलेले पैसे परत मिळण्यास अडचण येऊ शकते. लक्ष्मी तुमच्या दाराशी उभी आहे, फक्त तिचे स्वागत करण्यासाठी तुमच्या मनातील भीती आणि शंका काढून टाका. नात्यांमधील ओलामा आणि पश्चात्ताप. तुमच्या कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून जे तणावाचे वातावरण होते ते आता हळूहळू निवळताना दिसेल आणि प्रेम वाढेल. तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या बातम्या तुमच्या कानावर पडतील, ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने भरून येईल आणि मन शांत होईल. ज्या नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला ओळख दिली नाही त्यांना आता तुमच्या यशाचा हेवा वाटायला लागेल.
पण तुम्ही मात्र कोणाबद्दलही मनात आकस ठेवू नका, कारण तुमची क्षमाशीलता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या जोडीदाराला वेळ द्या, कारण तुमच्या संघर्षात त्यांनीही खूप काही सहन केलं आहे हे विसरू नका. आत्मिक बळ आणि ध्यानधारणा. या 7 दिवसात रोज सकाळी कमीत कमी 10 मिनिटं शांत बसून आपल्या कुलदैवताचे स्मरण करा. यामुळे तुमची मानसिक शक्ती वाढेल. तुमच्या राशीला पाण्याचे तत्त्व लाभले आहे, म्हणून शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि देवासमोर तुपाचा दिवा लावा. तुमच्या भोवतीची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा अन्नाचे दान करणे तुमच्यासाठी फलदायी ठरेल. अभिषेक. जेव्हा तुमचे मन शांत असतं तेव्हाच तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि यश तुमच्या जवळ येते. तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार हे फक्त भ्रम आहेत, त्यांना तुमच्या ध्येयापासून भरकटू देऊ नका. भविष्यातील स्वप्नपूर्ती. हे 7 दिवस संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करायला घाबरू नका, कारण आता काळ तुमच्यासाठी पोषक आहे आणि नशीब तुमच्या बाजूने आहे. पुढच्या काही महिन्यात तुमच्या करिअरला अशी गती मिळेल की तुम्ही पुन्हा कधीच मागे वळून बघणार नाही. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची हीच ती वेळ आहे, कारण कर्क राशीचा हा काळ ऐतिहासिक ठरणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होताना बघून तुम्हाला जे समाधान मिळेल ते जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठे असेल. ईश्वरी संकेत आणि तुमची शक्ती. कर्क राशीच्या माझ्या मित्रांनो, तुम्हाला अनेकदा स्वप्नात काही संकेत मिळतात किंवा अचानक काही गोष्टी घडतात ज्याचा अर्थ तुम्हाला समजत नाही. लक्षात ठेवा, हे सर्व ईश्वरी संकेत आहेत की आता तुमची वेळ आली आहे आणि निसर्ग तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुमच्या राशीवर जेव्हा संकटे येतात तेव्हा तुमची कुलदेवता तुमच्यासाठी ढाल बनून उभी राहते, हे कधीच विसरू नका. या 7 दिवसात जर तुम्हाला अचानक कुठे पांढरी गाय दिसली किंवा देव्हाऱ्यातील फूल अंगावर पडलं तर समजा तुमचा मोठा विजय निश्चित आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप कमजोर आहोत, पण तुमची खरी ताकद तुमच्या संयमात आहे आणि तुमच्या कष्टाळू वृत्तीमध्ये दडलेली आहे. ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा हसून अपमान केला होता त्यांना आता तुमची किंमत समजण्याची वेळ निसर्गाने आणली आहे. स्वतःला कधीही एकटं समजू नका, कारण ज्याचं कोणी नसतं त्याचं देव असतो आणि कर्क राशीवर देवाची नेहमीच विशेष कृपा राहिली आहे. तुमच्या आयुष्यातील या 7 दिवसांचा प्रवास तुम्हाला शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे शिकवून जाईल आणि तुम्हाला समृद्ध करेल. आता फक्त एकच ध्येय ठेवा की मला जिंकायचं आहे आणि माझ्या कुटुंबाला जगातील सर्व सुखसोयी मिळवून द्यायच्या आहेत. तुमचा हा संकल्पच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे आणि येणारा काळ तुमच्या या संकल्पाला नक्कीच पूर्णत्वास नेईल. भावनिक साथ. रात्री जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला वाटतं की माझा देव माझे ऐकत नाहीये का? पण देव सगळं बघत असतो. तुमची सहनशीलता त्याने आत्तापर्यंत तपासली आहे आणि आता तो तुम्हाला भरभरून देण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही कधीच हरला नव्हतात, तुम्ही फक्त थोडे थकलेला होतात. आता पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहा. हा व्हिडिओ तुमच्या अशा एका मित्राला आवर्जून शेअर करा जो सध्या संकटात आहे, कारण दुसऱ्याला मदत केल्याने पुण्य वाढते. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. उद्याचा सूर्य तुमच्या स्वप्नांची पूर्तता घेऊन येणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा विजय निश्चित आहे. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.